काय यार मोतीराम भाऊ, तुम्ही इथं बसले का? बियाणे यायला जायचं आणि असं करायचं आणि तसं करायचं आणि असं राहते का कुठं? लोक धडलच्या धडल ट्रॅक्टर घेऊन चालले, हे घेऊन चालले, ते घेऊन चालले. चालू आहे लोकांची गडबड. असं असं मन असं कासावीस होऊन राहिलं लगे. की लगे असं लोक लगे असे धडालच्या धडला लागले, आपल्याला उडते का नाही, हे का नाही. हो ना, एवढी धामधूम चालू आहे. हो ना, आपण काही आणता आज तर कोणच्या हालतीत जायला लागते बाप्पा आपल्याला. हो हो ना. माणसाचं मन म्हणजे असं उल्हासित असलं की ना तर माणूस काही बी करते. पण आता काय करावं, हे पाणीच नाही येऊन राहिलं. हो ना, मरणाचं पाणी आहे, वाट पाहायला लागलं. हो ना, आता कसं आहे, एखादा तरी ठोकाला असता का नाही तर माणसाला हारीक वाटते. मग गेलो असतो फटकन बियाणे आणायला आणलं असतं. हो ना, हे जाऊ दे, काय हरकत नाही. आता जाऊ आज संध्याकाळचं. हो, काही टेन्शन घेऊ नको. हे घ्या, मग आपण असे लेट करतो. हो ना, फटकन गेलं फटकन आणलं तर. हो ना, आता सगळे तुम्ही पैसे घ्यायचे भरू लागले, माया बी बियाणे द्यायला लागले तुम्ही. येते आता पैसे असून आपण असे करू लागलो, मग हे होते. मग ते मस्त 5-6 मस्त कास्तकारचा जाऊ आपण. हो ना, मस्त ते यायला बी सांगा, आपल्या भानगडे पाटलाला बी घेऊन चला, आपले सरपंचाला घेऊन चला. मस्त हे ते ओके, मस्त मस्त डायरेक्ट सरपंचाचं ट्रॅक्टरच नेऊन येतं आपण. हो ना, ॲटो बी घेऊ मस्त, मग लय मोठा, मग सगळ्याच बी बियाणं येऊन जाते घरी. बाबा अरे भानगडी पाटील सरपंचाला एकशा सोबत घ्यायला तुम्ही. आम्ही मुंगसाची सरपाची लढाई लावायला होता बाप्पा तुम्ही. हो ना, अरे राणाला घेऊन चला, मस्त ट्रॅक्टर त्याच येते. हो, राणाला घ्या, ते याले नका घेऊ सरपंचाला आपल्या. हो, ते हे असं म्हणजे दूर दूरच ठेवा लागते सगळे याले. आपल्या गावकऱ्यांनी मिळून त्या दोघा जणांना म्हणजे असं एकत्र यावेळेस जमत नाही ना. बस चांगलं राजकारण पेटते नाहीत आपल्या गावातलं. हो हो, असं अंत पाहत जाऊ नका तुम्ही. हो, निरा दोघा जणांची भिडवून देता तुम्ही. हो ना, त्या राणाला सांग मला बाप्पा. हो, त्या बुड्ढ्याला काय येऊ देऊ नको, तूच चाल. हो हो, ते मोठा गोरा आहे म्हणावं, नाही का? हे म्हणायचं याच कंपनीचं बियाणं पेरायचं आपल्याला, ते म्हणायचं त्याच कंपनीचं बियाणं पेरायचं. दोघांची चांगली झमकायची मायला तिथंच. हो, जाऊ द्या तिकडे. मग हो, लावतो फोन. मग राणाले म्हणतो, बाप्पा चला आता आपलं ट्रॅक्टर गिक्टर घेऊन, मी ड्रायव्हर गिवर होते त्याचा, काय टेन्शन नाही. पण त्याला सोबत घेतो मी, काही टेन्शन नका घेऊ. हा, तसं म्हण जरा काही. हो, म्हणजे माणूस बिंदाच राहते. हो, दोघांनी म्हणजे जरा जरूर ठेवत जा बाप्पा तुम्ही. बडबडे पाटील, तुम्ही काय करा, तुम्ही जा भानगडे पाटल्याच्या घरी आणि तुम्ही बोलवून आणत यायले. हो, म्हणजे तुम्ही जा तिथं आणि आपला हे रामप्रसाद जाते आपल्या रानाच्या इथं, कारण की त्याच्या यायला ट्रॅक्टरवर राहते ते कामाले. ते तिकडून रानाले बोलवून आणि ते आपलं ट्रॅक्टर घेऊन द्यायचं. आणि तुम्ही इकडे जा बाप्पा, भानगडे पाटलाला सांगा पुन्हा बी बियाणे खरेदी करा येता का. आणि अरे एक ते सांगायचं राहिलं, आणि ते आत्माराम बुड्याली बी घेऊ पण सोबत. बिचार काय त्याचं कोणी काय म्हणजे करून राहिलं नाही ना. ते पोरगं आहे त्याचं, ते पागल एक, आणि मोठं पोरगं तर बाप्पा त्याचा तर समजा ॲक्सिडेंट झालता. आणि नातू ते कुचिन लेकाचं गेंद्या. हो, काय हरकत नाही. मग त्या बुड्याला बी सांगून देतो मग मी, चला म्हणून हे चालतं. हो, पैसे गिसे काय हे ते द्यायचं, काय आता नियोजन असेल तर येतील, नाही तर नाही येणार बहुतेक. तसं कर मग, तू जाय तिकडे आत्माराम बुड्ढ्याच्या घरी. हो, मी जातो मग रे गोटीराम, तू जसं म्हटला तसं. आता भानकडे पाटला घरी जातो, विचारतो सगळ्याले. सगळ्याला विचारा, मस्त विचारपूस करा. चला बाप्पा, एकदाची बियाणे खरेदी करून घेऊ. पाण्याचं पाहू आता काय होते ते. अहो, राम राम हो पाटील, राम राम. बडबडे पटेल, या 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 या. कस काय येणं झालं, या ना, बसा ना. हो हो, काय नाही म्हणलं, हे पाणी नाही आहे ना म्हणलं. काय निरा घोर करून ठेवला या पाण्यानं, काय सांगा तुम्हाला. अहो बडबडे पाटील, यावर्षी पाणीच नाही. अहो सांगतो ना मी तुम्हाला, लिहून देतो म्हणलं, यावर्षी म्हणजे कमीच पाणी पडणार आहे, थोडं पाणी येणार पण. हा ना, हे ना जून चालू आहे ना, या वेळेपर्यंत तर पाणी यायला पाहिजे होता. हो, काय होते काय माहित भाऊ आता. काय होते, अहो काय होते म्हणून ना, आता यायलाच पाहिजे पाणी, पाणी यायलाच पाहिजे. नाहीतर बस गोर गरीब मग शेतकऱ्याला तर बाप्पा फाशाच घ्यायला लागते. नाहीतर हो ना राजा, काय तेच तर आहे. मग काय करावं, काय समजत नाही मग माणसाले. हो, आणि का हो, ते बी भरणाचं तुम्ही आणले का ते सगळं? काय मेळ आहे. अरे हो, तेच सांगणार होतो तुम्हाला मी. ते रामप्रसाद सोबत चाललो मी, आपलं त्याचे पैसे जागलो या बारीनं उधार थोडेसे. त्याची बिल घाण बड्डाट राहते ना. हो, ते आणि ते गुटीराम यागला ॲटो घेऊन त्याचा. आणि ते सरपंचाचं पुट्ट राहणार, ते बी आणागलं, ते बी यागला ट्रॅक्टर घेऊन. चला मग चालतं आमच्यासोबत तुम्ही. तुमचं होऊन जाते मग आता. येता की नाही मग तुम्ही? कोण सरपंच लागले का सोबत? ते येत असतील तर आपण येतणार बा. हो, सांगा, त्या पोट्याला घेतलं चालते त्या. हो, ते रानाले त्या घेतलं चालते. हो, आणि हो ते याले गे रामप्रसाद घेते ड्रायव्हर, बस विषय खलास. बरं तसंच करू मग, काय हरकत नाही. मग काही जायचं आपल्याला. मी काय म्हणणार होतो, आमचं काय डिसिजन झालं माहिती आहे का तुम्हाला? आम्ही संध्याकाळून जाणार होतो ते 4-5 वाजता. चला मग रेडी राहा तिथं आपल्या पिपळाच्या झाडाखाली. हो, बरं ठीक आहे. मग ते ट्रॅक्टर हे ते ॲटो गिटो सगळं तिथेच बोलवायला होतं द्यायला. ओके, ठीक आहे मग.
का हो भाडबडी पाटील, ट्रॅक्टर ॲटो काय दिशे ना हो इथं आपल्याला धकायचं तर कुठं आहे ते पहा बरं ते. रामप्रसाद ट्रॅक्टर घेऊन कुठे आहे, ते गोटीराम कुठे आहे पहा. हो ते बहुतेक आपल्या चंदनपूरच्या मेन रोडवर असतील, हायवेवर. ते गावाचा मेन रोड आहे ना आपला हायवे, मुंबई नागपूर त्या महामार्गावर समजा असतील. आपलं गावच येते ना त्याच्यावर, मालेगाव ते मेका रोडवर, त्याच मार्गावर असतील. चला तिकडे जाऊन पाहू आपण, हायवेवर मेन आपल्या गावाच्या स्टँडवर. चला तिकडं ॲटोन गिटो आहे तिथे आहे ना, उभे केले असतील आपल्याला. काय आता मालेगावला जाऊन येणं आहे फक्त. अरे राणा, त्या 2 बॅगा काढायला लावल्या ह्याच्या माझ्या दुकानदाराले, त्या टाकल्या का आपल्या ट्रॅक्टरमध्ये? पहा एकदा टाकल्या का? हो हो, अहो रामू काका काही टेन्शन घेऊ नका, टाकल्या त्या 2 बॅग्या. झालं आता आपलं बियाणं सगळं झालं मस्त ओके. मस्तपैकी चांगली खरेदी झाली, मस्त भाव लावला, मस्त चांगलं एकदम व्यवस्थितपैकी झालं. आता सगळं लगे टाकून दिलं, आता काहीच राहिलं नाही आपलं इकडं. तू काही म्हणले का राणा, पण चांगलं टिपण आले का तुला प्रत्येक गोष्टीचं? काय सांगा, एवढा मोठा गोट फार्म सांभाळतं हे ते, आणि एकदम व्यवस्थित. काय टाइमपास झालाच नाही ना आपला इथं? हे दुकानदार नाही तुला माहिती आहे की दिमाग खाते ते. हे घ्या न ते असं राहते ते तसं राहते बियाणं हे ते. मस्तपैकी टाइमपास घ्यायचं का व्हायचं कामच नाही इथं. एकदम लगे बातच झालं आपलं, सगळं उरकलं मस्त आता. आणि टाकलं बिले का त्या ट्रॅक्टरमध्ये याच्यात त्याच्यात, बापरे सगळ्याचं एकदम व्यवस्थितपैकी बियाणं घेणं झालं. काही टेन्शन नाही राहिलं. बाप्पा 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 बाप्पा, काय रे बाबा येऊ, काय जिराफ आहे का काय येऊ? हे कुठून आलं रे बाप्पा आता इकडं आपल्या इलाक्यात? बाप्पा रे, चांगलं 7-8 फूट दिसायला मला हे पोट्ट. बाप्पा बाप्पा बाप्पा, एवढे उच्च लोक आहेत आपल्या देशात. माय मीच बाय, माणसं बी काही पाहतात बाप्पा आपल्याला. जसं काय नवाळच माणूस आहे माय मी तर. जसं काय विधी हसून नाही कुठून आलं माय मी, काय एलियन होते माय मी. जिथं ना तिथं पाहत बसतात बाप्पा मला अशी टकटक. काय काका काय पाया गेले म्हणलं? मी इकडे सर राहतो माय, मथुराने पाठवलं इकडे माय मी. ते बेंड पाईपाचं ते बरोबर सापडेच ना आम्हाला कुठं ते. आता या कृषी सेवा केंद्रावर पाहतो आता काय आहे ते. मी इथून बियाणं घेतलं वाटते, ट्रॅक्टर गिक्टर तुमचं आहे नाही? अच्छा अच्छा, ते बेंड गिन सापडते का इकडे चांगलं एखादं पहा बरं. पाय रे बा पाय, तू आम्हाला काय माहित नाही. काय गाव काय कोणतं हे आपलं गाव? कोणतं गाव आहे तुझं? नाव सांग बरं त्या गावाचं. मी सावरगाव बर्डे. असं असं, मग इकडे कशाला मारायचं मालेगाव? तिकडे जायचं, तिकडे जवळ पडते ना तुम्हाला वाशिम. बरं काय बेंड नाही पाय ना बाबा, आम्हाला काय माहित नाही बा इथं बेंड घेईन काय ते. मग शेतकरी असणार तू. किती एकर शेती आहे तुमच्या इकडे घरी? किती एकर शेती आहे? हो ना काका, माहित 10 एकर शेती आहे बा. आणि काय मी काय, मला काय पाहायचं काम नाही, मी नुसतं शाळा घ्या शिकतो. पण काय झालं आता, महान मथाऱ्याची झमकली चांगली, पण मी आलो बाप्पा मी काम करा इकडं. हे हो, म्हणजे बेंड आणाय सांगितलं म्हणजे ते पाईप फुटला आमचा रिवरला आहे ते, म्हणून आलो इकडे. कारण तुझ्या इकडे पेरण्या गिरण्या झाल्या का नाही? तो पेरलं का नाही मग? सांग बरं. सांगा आता किती गाव लोक आहेत हे? सांगा थेंब तरी आहे का आता पाण्याचा इकडे? आणि कसा काय माणूस पेरणार आहे बरं? आता काय इथं माणसं कापून पेरायचे का आता? म्हणून तर पाणी नाही काय नाही. नाही आता मी बिया काकाले उलटच बोलतो आता. लयच मी झालो लोकांचा आता. बापा बापा, तुमची नाही का झाली काका पेरणी? तुमच्या इकडे झालीच नाही वाटते. आमच्या इकडे तर चांगलं 50-60% पेरणी झाली. आमचं तर 4-5 एकर पेरलं बा. हो, आम्हाला 4-5 एकर मध्ये कपाशी, 4-5 एकर मध्ये मस्त हे सोयाबीन तोड झाले आमची पेरणी. आता फक्त कपाशीच राहिली. बाबा बापा, या वर्षी तर लय पुढे गेले मग तुमच्या इकडले लोक. वाशिमच्या भागात तिकडले लोक लय पुढे गेले चांगले. इकडे मालेगाव तालुक्यात माय मी तर मग काय आमचे मातीचे ढेकळं बी नाही मुरले इकडं. हो, आम्ही काय असा तेलंगणा का आंध्रातला माणूस आहो राजा? तिकडला हो का मी? इथंच हो ना, 20-25 किलोमीटरवर गाव आपले जवळजवळ. काय राजा, काही बी यार बोलणी करता तुम्ही, काही पण बोलता यार तुम्ही. काही बोलून राहिले राजा तुम्ही, सांगून राहिले अन्नदान. इकडे जून महिना पूर्ण होत आला आता इकडं. हे अजून पाण्याचा पत्ता नाही. हो, सगळंच राहिलं राजा अन्नदान. बियाणे आणायचं राहिलं, हे राहिलं ते राहिलं, वाट पाहणं चालू आहे पाण्याची. हो, तर मी आपलं भलतंच लावलंय. आमच्या इथं लोकांनी विचार केला बा की बा 1-2 पाणी आला तर जावा मग आणा बियाणं. अजून काय पत्ता नाही पाण्याचा. माय मी तर त्या दिवशी ओलू काहीतरी झाला ते अन्नदान वावरात. माय मी नागळजी ढेकडच नाही बुडले इकडं. हो, असं आम्हाला वाटलं काय आहे तुमच्या इकडं लय पाणी. आम्ही बी राजा आम्ही वाट पाहू थकलं, काय हरकत नाही. बरं घेऊन घ्यायचं असतं ना बियाणं. पाणी काय येणारच आहे आज ना उद्या. घेऊन घ्यायचं होतं बियाणं. असं आला हातात की मस्त काय बोलवायचा मेटॅटो हे ते काही पण गावातलं हे ते न्यायचं मस्त बियाणं घरी आपलं. हो, पाणी काय येणारच आहे. हो पाहू ना आता काय होते ते. बरं येतो मग मी पाहतो दुकानात आहे का बेड काही पाईपाचं. हो, या मग तुम्ही या.
बरं बरं बाबा, हो येतो 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 आम्ही.